Hello friends, myself Sarika Chowgule from Latte Education Society, Sangli High School and B.S. Bhatti Junior College, Sangli. Today we are going to learn our previous topic, History of Novel. In that lecture we have seen what is the meaning of novel and who was the first novelist. Today we are going to learn another novels and novelist. Page number 174. So let us we start. This novel as a form appears to have been designed for both to voice and aspirations of the middle and lower classes and meet their longings. The spread of machines could provide a time to educated people for reading and discussions about the books. Drama and poetry were two literary forms that were fading away. Novel was a combination of some features of them, and some new features were added to the form. It was a prominent form in 18th century and onwards to encompass the social, political, cultural happenings and the scientific progress. 18व्या शतकामध्ये ड्रामा आणि पोएट्री हे जे साहित्य प्रकार आहेत ते थोडेसे मागे पडले आणि कादंबरी हा जो प्रकार आहे तो वाचक वर्गाच्या पसंतीला उतरलेला होता. आणि या 18व्या शतकामध्ये लेखक कादंबरी लिहित असताना त्या ठिकाणी समाजामध्ये झालेले बदल, समाजातली परिस्थिती आणि मध्यमवर्गीय लोकांची जी स्थिती आहे ती स्थिती त्या कादंबरीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेली होती. आणि त्याचबरोबर या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांनाही मध्यमवर्गीय लोकांनाही भरपूर वेळ मिळू लागला आणि कादंबरी वाचनाकडं त्यांचा कल वाढलेला होता. या कादंबरीमध्ये वैज्ञानिक प्रगती जी आहे ती वैज्ञानिक प्रगतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या वैज्ञानिक प्रगतीवरती सुद्धा अनेक नॉवेलिस्टनी लेखकांनी नॉवेल्स कादंबरी लिहिलेले आहेत. नेक्स्ट पॅसेज जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण नॉवेल्स अँड the novelist are given. So first I read that novel and their novelist, and there is a one chart I have given to you. You see that there is the novels and the novelist. See, The Pilgrim's Progress by the John Bunyan 1678 and Orinoco by the Aphra Behn 1688. Initiated in the plenteous and the colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Mal Flanders, and Jonathan Swift, Gulliver's Travels, a famous satire. सटायर म्हणजेच उपरोधिकपणे बोलणे. त्या ठिकाणी समाजातली स्थिती असेल ती स्थिती त्या कादंबरीमध्ये दाखवत असताना लेखक डायरेक्ट न त्या ठिकाणी लिखाण करता त्या ठिकाणी उपरोधिकपणे उपहासात्मक त्या ठिकाणी ती परिस्थिती जी आहे कादंबरीमध्ये त्याच्या लिखाणामध्ये तो लिहित असतो. Other major novelists of 18th century are Samuel Richardson, Pamela, or Virtue Rewarded and the Clarissa. बोथ एपिस्टोलरी नॉव्हल्स 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी असणारे नॉव्हेलिस्ट आणि त्यांचे नॉव्हेल दिलेले आहेत. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टेन अँड द टोबाईस स्मॉलेट. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टालवार्ट नॉव्हेलिस्ट म्हटलेलं आहे. स्टालवॉर्ट नॉव्हेलिस्ट म्हणजेच त्या ठिकाणी कठोरपणे त्या ठिकाणी आणि मजबूत अशा पद्धतीचे नॉवेल्स त्याचबरोबर ते लिखाण जे आहे त्याच्यामध्ये येणारे जे नॉव्हेलिस्ट आहेत ते सच ॲज चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हाउटन, होरास वॉल्पोले, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड H.G. वेल्स. या ठिकाणी तुमच्या समोर चार्ट आहे त्याच्यामध्ये स्टालवर्ट नॉव्हेलिस्ट हा पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे नॉव्हेलिस्ट तुम्हाला दिलेले आहेत. The 20th century is marked by the modern topics and the innovative styles and techniques and widened angles of the views by the novelists like the E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding, Anthony Burgess. या ठिकाणी 20व्या शतकामध्ये नॉवेल लिहिणारे नॉव्हेलिस्ट जे आहेत त्या नॉव्हेलिस्टची या ठिकाणी लिस्ट आपल्याला दिलेली आहे.
They widened the circumference of the genre by writing political, social, psychological, and other modern issues in their novels. There are immigrant authors. तुमच्या समोर जो चार्ट आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इमायग्रंट ऑथर्स म्हटलेलं आहे. त्या ऑथर्समध्ये इमायग्रंट ऑथर्स लाईक द सलमान रशदी इंडिया, V.S. नायपॉल त्रिनिदा, कॉझो इशिगोरू जपान अँड मेनी अदर्स. या ठिकाणी हा जो सेकंड पॅसेज आहे या सेकंड पॅसेजमध्ये पूर्ण नॉवेलिस्ट 18व्या शतकामधले नॉवेलिस्ट, स्टालवर्ट नॉवेलिस्ट आणि त्याचबरोबर 20th सेंचुरी नॉवेलिस्ट, इमायग्रंट नॉवेलिस्ट इथं त्या ठिकाणी फक्त नॉवेलिस्टची आपल्याला लिस्ट दिलेली आहे. या ठिकाणी पुढचा जो पॅसेज आहे तोही याच पद्धतीनं म्हणजे नॉवेलिस्ट जसे आपल्याला आहेत त्याच पद्धतीने द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द वुमन नॉवेलिस्ट टू धिस ग्रेट पॅगनचा त्या ठिकाणी या 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झालीच, त्याचबरोबर स्त्रियाही मागे राहिलेल्या नाही आहेत. या ठिकाणी स्त्रियांनीही कादंबरी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या नॉवेलिस्ट ज्या आहेत त्या नॉवेलिस्टची त्या ठिकाणी लिस्ट आपल्याला या पॅसेजमध्ये दिलेली आहे. द नॉव्हल ऑफ मॅनर्स Evelina by the Frances Burney. Gothic novels by the Anna Radcliffe, a novel based on science of the age. Frankenstein by the Mary Shelley are the landmark novels. Jane Austen has been the ruling over the minds of people through her novels. या ठिकाणी गॉथिक नॉवेल्स म्हटलेलं आहे. कादंबरीचे प्रकार आपल्याला पुढं दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल गॉथिक नॉवेल्स असतील किंवा इतर त्या ठिकाणी जैन ऑस्टेन सांगितलेले रुलिंग ओव्हर द माइंड ऑफ द पीपल. या ठिकाणी तिच्या कादंबरीतून कादंबरीच्या लिखाणातून त्या ठिकाणी त्या काळामधल्या वाचक वर्गावरती तिनं राज्य केलेलं आहे, त्यांच्या मनावरती राज्य केलेलं आहे. म्हणजेच तिचं लिखाण जे आहे या वाचक वर्गाला आवडलेलं होतं. Bronte sister Emily and Charlotte have created their own place by their incomparable works. The Wuthering Heights and the Jane Eyre, Many Anne Evans, Alice, George Eliot wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English novel. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस याचा अर्थ त्या ठिकाणी ही जी फ्रेज आहे ही फ्रेज त्या ठिकाणी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल याचं त्या ठिकाणी पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आपण टाईप्स ऑफ नॉवेल जेव्हा बघणार आहोत तिथं तुम्हाला त्याचं मीनिंग जे आहे ते मीनिंग डीपली त्या ठिकाणी पाहायला मिळेल. Agatha Christie created her own place by writing many novels based on crime. Hercule Poirot and Miss Marple are the evergreen detectives created by her. Harper Lee, Margaret Atwood, Toni Morrison, and the Alice Walker have elevated the tradition further the prosperity. हा थर्ड पॅरेग्राफ जो होता त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी वुमन नॉवेलिस्टची नावं त्या ठिकाणी दिलेली आहे. आता हे नॉवेलिस्टची फक्त लिस्टच तुम्हाला दिलेली आहे. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जे आहे ऑड रायटर त्या ठिकाणी कोणत्या 18th सेंचुरीमधला आहे का 20th सेंचुरीमधला आहे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑड एलिमेंट जो आहे तो काढायला सांगितलेला असेल. त्याच्यासाठी या ठिकाणी वुमन नॉवेलिस्ट त्याचबरोबर 20th सेंचुरीमधले कुठले नॉवेलिस्ट आहेत किंवा 18th सेंचुरीमधले नॉवेलिस्ट यांची लिस्ट मी तुम्ही जर तो चार्ट बघितलात, आता तुमच्यासमोर जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पॉईंट दिलेले त्यांनी पुन्हा खाली त्या ठिकाणी नॉवेलिस्टची लिस्ट दिलेली आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे पेज नंबर 174 वरतीच आहे इंडियन सेनेरिओ. आता या ठिकाणी भारताची भूमिका या कादंबरीच्या बाबतीत या साहित्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं होती आणि त्याच्यामध्ये कोणत्या भारतीय लेखकांनी नॉव्हल्स जे आहेत ते नॉव्हल्स लिहिलेले आहेत त्यांची नावं आपल्याला लिस्ट इथं दिलेली आहे. सी राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय serialized in Indian field was the first novel in English written by an Indian.
पहिला जो आहे त्या ठिकाणी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेला आहे, राजमोहन्स वाई. Next, the period after that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. इंडियन नॉवलिस्ट जे आहेत नॉवल लिहित असताना त्या ठिकाणी त्या नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज आणि त्याचबरोबर सोशल इश्यू जे आहेत ते दोन्हीही त्या ठिकाणी त्यांच्या कादंबरीमध्ये घेतलेलं आहे. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराम वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिव्हेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. या तिघांनीही त्या ठिकाणी या 18व्या शतकामध्ये कादंबरी लिहून एक प्रकारचं वाचक वर्गांवरती आणि त्या साहित्यामध्ये एक राज्य त्यांनी केलेलं होतं. नॉवेलिस्ट लाईक द अनिता देसाई, नयनतारा सेगल, अरुण जोशी and the Manohar Malgaonkar changed the current of Indian English novel through their works. Amitav Ghosh, Vikram Seth and the Upmanyu Chatterjee ameliorated the Indian novel in English by adding ameliorated चा अर्थ आहे त्या ठिकाणी सुधारित अशा पद्धतीने न्यूली Indian novel in English by adding new features to it. अमिताव घोष असेल, विक्रम सेठ असतील यांनी त्या ठिकाणी नॉवेल्स लिहिलं परंतु थोडाशा त्याच्यामध्ये बदल केला आणि त्यांनी सुधारित अशा पद्धतीचे फीचर्स त्या नॉवेलमध्ये ॲड केलेले आहेत. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like the Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. या ठिकाणी पुन्हा इंडियन सिनेरिओ म्हटलेला आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंडियन नॉवेल्सची लिस्टच दिलेली आहे. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवल has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. आणि या भारतीय लेखकांनी सुद्धा एक चांगलं फ्युचर जे आहे ते नॉवलला दिलेलं आहे. या ठिकाणी या पेजवरती आपण फक्त लिस्टच त्या ठिकाणी प्रत्येक नॉवल आणि नॉवलिस्टची लिस्ट बघितलेली आहे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होतं हे बघितलेलं आहे. तुम्ही जो चार्ट आहे तो बघा आणि बघितल्यानंतर ऑड एलिमेंट काढण्यासाठी टायटल काढण्यासाठी तुम्हाला या पेजचा पूर्ण उपयोग होणार आहे. या ठिकाणी आपलं पुढचं लेक्चर जे असेल तर एलिमेंट्स ऑफ नॉवेलवरती असेल. या ठिकाणी आपण नॉवेल्सचा अभ्यास करत असताना हिस्ट्री ऑफ नॉवल हे हिस्ट्री जर आपल्याला व्यवस्थित समजली तरच आपण त्या ठिकाणी कादंबरी अभ्यासू शकणार आहोत व्यवस्थित पद्धतीने. आपल्याला ती कादंबरी समजणारही आहे. आपलं नेक्स्ट लेक्चर जे असेल ते एलिमेंट्स ऑफ नॉवलवरती असणार आहे. थँक्यू क्लास.